आता पाहूयात एक वेगळी बातमी। मागील काही वर्षांत शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचा बोलबाला वाढला होता। त्यामुळे मराठी शाळांचा टक्काही घसरला होता। मात्र जुन्नर तालुक्यात या वेगळी परिस्थिती आहे। इथे इंग्रजी शाळांचा टक्का घसरून पुन्हा एकदा मराठीचा टक्का वाढतोय। जुन्नर पुणे जिल्ह्यातील बागायती पट्टा असलेला तालुका आणि याचमुळे घराघरात सुबत्ता आणि सघनता। यातूनच मागील काही वर्षात इथे इंग्रजी शाळांचं पेवई मोठं फुटलं। सावरगाव येथील शेतकरी कुटुंबातील हे आहेत नवनाथ हिंगे। हिंगे यांना 3 अपत्य असून त्यातील प्रथमेश सर्वात मोठा। नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीत त्यांनी प्रथमेशला प्रवेश घेतला। हिंगे दाम्पत्य 10वी पेक्षा कमी शिकलेलं असल्याने त्यांना आपला मुलगा घरी आल्यावर नेमका काय अभ्यास करतोय हेच कळेना आणि मग त्याची टक्केवारी घटली। माझा मुलगा प्रथमेश नवनाथ हिंगे हा मी इंग्लिश मीडियमला ॲडमिशन घेतलेलं आहे। तिथे मी ॲडमिशन घेतल्यानंतर 1-2 वर्ष आम्ही त्याच्याकडे तिथे त्याला टाकले आम्ही त्या शाळेमध्ये। त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर मला असं वाटलं का आपला मुलगा पण काहीतरी करू शकेल, आपल्याला पण काही कळेल, पण ते तसं मला नाही वाटत। कारण आमची मुळात शाळा कमी असल्यामुळं अभ्यास म्हणजे आम्हाला काही कळतच नव्हतं त्याच्यामध्ये। मेन कळालं तर आपण पुढच्या शिक्षणाला आपण पाठवू शकतो, पण तसं आम्हाला काही कळालंच नाही। त्याच्यानंतर हे मॅडम आले इथे। मग या मॅडमच्या याच्यामध्ये आम्ही मग डायरेक्ट मराठी मीडियमला आम्ही ॲडमिशन घेतलं। ॲडमिशन घेतल्यानंतर त्याची प्रगती आम्हाला चांगली वाटली। इंग्लिश मीडियमला घातलं तेव्हा मी त्याला इंग्लिश वगैरे मराठी येत नव्हतं, म्हणून मराठी मीडियमला घातलं। तुम्ही घरी अभ्यास घ्यायचा? हो, घरी अभ्यास घ्यायचो आम्ही, पण एवढं काही कळत नव्हतं, शाळा माझी कमी झाल्यामुळे। माझी मुलगी नारंगाव या ठिकाणी सन 2011 पासून पहिलीपासून शिकत होती। त्यावेळी आम्हाला शेतीमध्ये हमखास उत्पन्न म्हणजे टोमॅटो आणि इतर पिकाचे वगैरे चांगले पैसे मिळायचे, म्हणून मी तिथे शाळेला टाकली होती। तरी वर्षाआड 10-15 हजार खर्च झाला तरी आम्हाला काही वाटत नव्हतं त्यासाठी। पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की शेतीमालाला हमखास भाव नाही आहे आणि माझे मित्र शरद हिंगे आमचे भाऊ यांच्या आग्रहास्तव मी सन 2014 तिला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडवेवाडी या ठिकाणी शाळेसाठी दाखल केले। तरी पण माझे मन घेत नव्हते, पण याउलट तिची प्रगती पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं खाजगी शाळेपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांची प्रगती अतिशय चांगली आहे। तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मी माझी 2 नंबरची मुलगी अवंतिका रामदास हिंगे हिचंसुद्धा पहिलीपासून या शाळेत नाव टाकलेले। आपण आता पाहतो जिल्हा परिषदेच्या शाळा अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत आणि नवीन काट टाकण्याचं काम त्यांनी केलेले। त्याचबरोबर आता माझी 2 नंबरची मुलगी 4थीमध्ये गेलेली आहे। त्या मुलीची पण प्रगती पाहून आम्ही आता थक्क झालेलो आहे। आम्ही तिला शिकवण्याऐवजी तीच आम्हाला शिकवायचं काम करते। तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मी माझी 3 नंबरची मुलगी कुमारी समीक्षा रामदास हिंगे हिला पहिलीसाठी या शाळेत दाखल केलेले। माझी सर्व दर्शकांना नम्रतेची विनंती आहे की आपणही इकडे तिकडे न भरकटता आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांचे नाव दाखल करावे ही माझी नम्रतेची विनंती। अशीच काहीशी अवस्था सृष्टी हिंगेची। तिलाही तिच्या पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकल्याने सृष्टी इंग्रजीसोबतच मराठीतही कमी पडू लागली। सुरुवातीला आकर्षित करणारी इंग्रजी माध्यमाची ही शाळा नंतर मात्र सगळ्यांनाच अवघड वाटू लागली। नेमकं काय होतं इंग्रजी माध्यमाची शाळा न आवडण्याचं कारण आम्ही जाणून घेतलं। माझे नाव सृष्टी शरद हिंगे आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडवेवाडी आहे। मला शिकवायला डोंगरे मॅडम आहेत। मला इंग्लिश पण छान बोलता येतं। My name is Srishti. I am 7 years old. I go to ZP Primary School, Gadwadi, Taluka Jun, District Pune. My father's name is Sharad. He is a farmer. My mother's name is Vaishali. She is a housewife. I have 1 brother and no sister. My grandfather's name is Baban. My grandmother's name is Indubai.
I have one brother and no sister. My class teacher's name Mrs. Dongre Madam. Thank you. माझ्या मुलीचं नाव सृष्टी शरद हिंगे. तिला प्रथम मी इंग्लिश मिडियमला टाकलं होतं. मित्रांच्या माध्यमातून तिला तिथं टाकल्यामुळं तिच्या इंग्लिशच्या याच्यात बरेच प्रॉब्लेम यायला लागले. तिला इंग्लिश येतच नव्हती. आमची मातृभाषा मराठी असल्यामुळं तिचं आकलनशक्ती इंग्लिशमधून कमी असायची. नंतर तिला मी तिथून काढलं आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडवाडीत ठेवलं. तर तिकडल्यापेक्षा इकडली प्रगती चांगली आहे. तिला तिकडं इंग्लिशचे क्लास फक्त एक तास असायचा आणि इकडं म्हणजे तोच विषय दिवसभर इंग्लिशचा विषय चालू असल्यामुळं तिची आकलन शक्ती चांगली असायची. त्याच्यामुळं मला तरी वाटते का जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिचं प्रगती चांगली झालेली आहे. ते फॅड म्हणजे आम्हाला वाटायचं का आमची इंग्रजी कमी आहे, आपल्या मुलांनी चांगलं शिकावं म्हणून आम्ही तिकडं टाकलं. मग ते उलटच झालं ते. तर ते काही प्रगती काही दिसण्यासारखं दिसत नाही. त्याच्यामुळे मी परत काढून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिला टाकलं. तिकडं म्हणजे सगळं फॅशन आहे. तिकडं टापटीपपणा चालतो सगळं काही. ते पैसा फक्त पाहिजे आपल्याकडं. इंग्लिश मिडियम म्हटलं पैसा असला ना तर बिनधास्त टाकतो आणि त्याच्यासाठी माणूस काय करतं का आपली पोरगी शिकावं म्हणून पैशाची ओलाढाल करून तिथं टाकतं. तसं झेडपीमध्ये नाही. झेडपीमध्ये आपण आमच्या गाडवाडी शाळेमध्ये त्यांना ड्रेस हे शाळेतून दिले जातात, गाडवाडतून दिले जातात. त्याच्यामुळे तिकडे आणि इकडं तफावत आहेच ना. मी BAMS डॉक्टर असून मला एक मुलगी आहे. सुरुवातीला ज्युनियर आणि सिनियर यासाठी मी ओतूरला इंग्लिश मिडियमला तिला घातलं होतं. परंतु तिथला अभ्यासक्रम आणि तिथलं वातावरण थोडंसं बर्डन येईल असं वाटलं, म्हणून मी मराठी मीडियममध्ये तिला घालण्याचा निर्णय घेतला. आणि मी डॉक्टर असल्यामुळे मुलांची जेवढी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे तितकीच मानसिक तंदुरुस्ती खूप गरजेची आहे असं मला वाटतं. आणि मराठी मीडियममध्ये या शाळेमध्ये काळभैरवनाथ वस्ती शाळा आहे. येथील 2 शिक्षक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुलांना घडवतात, शिकवतात आणि त्यामुळे मी तिला इथे शाळेत ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि 4ही वर्ष अगदी एकही दिवस शाळेला दांडी न मारता ती शाळेमध्ये रोज येण्याचा प्रयत्न करायची आणि खूप छान हसत खेळत वातावरणामध्ये अभ्यास करायची. आणि हेच मला वाटतं मराठी शाळांचं याचं गुपित आहे. इंग्लिश मिडियममध्ये ठेवून 4 भिंतीच्या आत ठेवून त्यांना नुसतं शिक्षकी ज्ञान किंवा अभ्यासू वृत्ती ठेवण्यापेक्षा अभ्यासही महत्त्वाचा आहे आणि खेळही महत्त्वाचा आहे. आणि हा दोन्हींचा समन्वय मराठी शाळांमध्ये घडवून आणला जातो. आणि म्हणून मी तिला 1ली ते 4थीपर्यंत आणि आताही 5वीपासून सेमी इंग्लिशला आमच्याच गावामध्ये सरस्वती विद्यालयामध्ये ठेवलेला आहे. कारण आत्तापर्यंत इंग्लिश मिडियम किंवा इंग्रजी भाषेचं प्रभुत्व 2 ते 3 वर्षापासून किंवा 8-10 वर्षापासून आपण पाहतोय की समाजामध्ये रूढ झालेला आहे. परंतु या अगोदर मी स्वतः डॉक्टर झालेले आहे आणि मी मराठी मीडियममधनं शिकलेले आहे. मला असं नाही वाटत की मला त्या भाषेमुळं माझं कुठं अडून राहिलं आहे. ठीक आहे, जगाच्या पाठीवर फिरताना इंग्लिश भाषा आवश्यक आहेच, परंतु त्या भाषेशिवाय आपण आपल्या मातृभाषेमधनं सुद्धा खूप काही चांगलं ज्ञान आत्मसात करू शकतो आणि आपल्याला जे हवं ते मिळवू शकतो. मला वाटतं मातृभाषेतून शिक्षण घ्यावं आणि मातृभाषेतून शिक्षण जितकं निकोपपणे आणि चांगल्या प्रकारे मिळेल ते इतर भाषेंमधून नक्कीच मिळणार नाही. त्यामुळं मराठी मातृभाषा असताना आपण मातृभाषेतूनच शिक्षण घ्यावं असं मला वाटतं. मोठी फी आणि नवखे शिक्षक यामुळे मुलांबरोबर पालकांना या शाळांचा वीट येत असताना दुसरीकडे मराठी शाळांचा लुकही मागील काही दिवसांमध्ये लोकसहभागामधून बदलत होता. डिजिटल वर्ग, डिजिटल शाळा, प्रतिष्ठेचे ISO मानांकन, 100% सर्व शाळात ज्ञानरचनावाद, तंत्रस्नेही शिक्षक या सर्व गोष्टींमुळे जुन्नर तालुका गुणवत्ता विश्लेषणात राज्यातील पहिल्या 20 तालुक्यात आला आहे. तर राज्यातील टॉप 50 केंद्रात जुन्नरची 5 केंद्रे आहेत. मराठी शाळेतील शिक्षक आणि स्थानिक पालक यांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळाही आता काट टाकतायत आणि याचमुळे मराठी मुलांचा टक्काही वाढतोय.
मी सौराजश्री प्रदीप डोंगरे, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडवेवाडी. माझ्या गावाची ही जी शाळा आहे ही अतिशय छोटी आहे, द्विशिक्षिकी शाळा आहे आमची. इथली लोकसंख्या कमी असल्यामुळं शाळा लहान आहे, परंतु इथली बरीचशी मुलं इंग्लिश मीडियमकडे जात होती. याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त शाळा जवळजवळ इंग्लिश मीडियमच्या शाळा जवळ उपलब्ध झाल्या होत्या पालकांना. प्रत्येक वाडी वस्तीवर इंग्लिश मीडियमच्या गाड्या येत होत्या आणि सगळा बागायती पट्टा असल्यामुळे पालकांच्या हातात पण पैसा होता. आपलं मूल जास्तीत जास्त इंग्लिश मीडियममधून शिकावं किंवा मुलाला इंग्लिश चांगलं यावं या उद्देशाने पालकांनी घातलं होतं. पण इथले सगळे पालक हे शेती करणारे, शेतीप्रधान सगळा हा एरिया आहे, त्यामुळं इथं खूप जास्त उच्च शिक्षण घेतलेली पालक नव्हते. त्यामुळं 10वी 12वी असं शिक्षण झालेल्या पालकांनी आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये घातलं आणि त्याचा परिणाम असा झाला की मधल्या काळात ह्या ज्या जिल्हा परिषद शाळा होत्या आमच्या, यांच्याकडे येण्याचा कल जो होता तो कमी होता. परंतु मुलाचं खरं शिक्षण हे इंग्लिश मीडियममध्ये झालंच नाही. हे शिक्षण आमच्या शाळांमध्ये होतच होतं, परंतु पालकांकडे पैसा असल्यामुळं त्यांना जरा आपलं मूल मोठ्या शाळेत गेलं पाहिजे हा एक त्यांच्या मनातला एक इच्छा होती. आपलं मूल चांगलं शिकावं एवढंच वाटत होतं, परंतु चांगलं म्हणजे नेमकं काय हे कळत नव्हतं. आणि मूल घरी आल्यावर त्याला मराठी येतच नव्हतं, पण इंग्रजीसुद्धा नीट येत नव्हतं. दर्जेदार इंग्रजी शिक्षण हे सुद्धा इथं मिळत नव्हतं. याचं कारण म्हणजे तिथले शिक्षकसुद्धा क्वालिफाईड असतात की नाही एवढं जरा शंका आहे. याच्या उलट आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये एक क्वालिफाईड शिक्षक आहेत, त्याच्यामुळं शिक्षण हे दर्जेदारच होतं. आणि थोडा समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला आम्ही सुद्धा कारणीभूत ठरलो. आम्ही आमच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचं ठरवलं आणि ह्या सगळ्या पालकांच्या भेटी घेतल्या. त्या भेटीमध्ये त्यांना इंग्लिश मीडियमचे तोटे हे दाखवून दिले आणि आमच्या शाळेमध्ये शिकलेलं मूल आणि इंग्रजी माध्यमात शिकलेलं मूल यांच्या तुलना करून दाखवली आणि त्याच्यात आमच्या शाळेतली मुलं ही सगळ्या क्षेत्रामध्ये वरचढ ठरलेली दिसली. त्याच्यामुळं पालकसुद्धा आमच्या शाळेत यायला तयार झाले. त्यामुळं मराठी माध्यमात भरपूर प्रकारे अशा मुलांचं ॲडमिशन व्हायला सुरुवात झाली आणि जी मुलं 3री 4थीत वगैरे अशी गेली होती ती सुद्धा इंग्लिश मीडियममधून मराठी शाळेत पालकांनी आणून घातली आणि त्याच्यामुळं आम्ही फक्त मराठी त्यांचं सुधारवण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी तर सुधारवलंच, पण मराठी भाषा ही जास्तीत जास्त सुधारवण्याचा प्रयत्न केला. मूल हे आपल्या मातृभाषेतून जास्त शिकत असतं आणि प्रत्येक विषय त्याला मातृभाषेतून जेवढा जास्त शिकेल तेवढं तो अवगत होतो. म्हणून मग मराठी माध्यमातून गणित झालं किंवा विज्ञान झाले हे विषय शिकल्यामुळं जास्तीत जास्त फायदा झाला आणि मुलांचं शिक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ लागलं. त्यामुळं मुलं आमची पटसंख्या वाढत चालली आहे. याचं सगळं श्रेय म्हणजे सगळ्या समाजाचाही सहभाग आहे आणि समाजाने जर मराठी शाळांकडे, जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर पटसंख्या निश्चितच चांगल्या होतील आणि मुलं चांगल्या प्रकारे घडतील. आपल्या देशाची प्रगती नक्कीच चांगली होईल. मराठी माध्यमाचा हा सगळा टक्का वाढलाय तो जुन्नर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी के.डी. भुजबळ यांनी केलेल्या विशेष प्रयत्नाने. राज्य सरकारचे सर्व शिक्षा अभियान येथील सर्व शिक्षकांनी उत्तम प्रकारे राबविल्याने हे शक्य झाल्याचं ते सांगतात. जुन्नर तालुक्यामध्ये 2 वर्षापूर्वी साधारणतः इंग्रजी माध्यमाकडे बऱ्या प्रमाणात ओढा होता मुलांचा.
त्याच्यानंतर जून 2015पासून आपल्याकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू झाला आणि एक वेगळं वळण जुन्नर तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राला मिळालं. या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये 355 शाळा ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या ज्या खाजगी शाळा आहेत साधारणतः 21 शाळा आहेत. आपल्याकडचा जो पट पूर्वी होता त्याच्यापेक्षा या वर्षामध्ये म्हणजे गेल्या वर्षामध्ये 407 मुलांनी इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमामध्ये प्रवेश घेतलेला आहे. तर अशा ठिकाणी जे एका शाळेमध्ये जवळ 50-51 मुलं जी आहेत ही दाखल झालेली आहेत आणि जे पालक मराठी माध्यमामध्ये आणि इंग्रजी माध्यमामध्ये ज्यांची 2 मुलं होती ते कंपॅरिझन करून त्यांना असं लक्षात आलं की मराठी माध्यमामधून जे शिक्षण मिळतं आहे ते इंग्रजी माध्यमामधून मिळत नाही. त्याचे बेसिक कॉन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी ती मुलं जी आहेत ती काढून आपल्या जिल्हा परिषद शाळामध्ये टाकलेली आहेत. हे ओतूर आहे, डिंगोरे आहेत, आळेफाटा आहे, राजुरी आहे, या बऱ्याच ठिकाणी या अशा प्रकार घडल्यामुळं पालकांचा ओढा जो आहे आता सध्या इकडे लागलेला आहे. खरं तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हा 2015 जूनमध्ये लागू केला आणि राज्याचे प्रधान सचिव आदरणीय नंदकुमार साहेब आणि माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये वेगवेगळे उपक्रम अगदी म्हणजे जे प्रगत बीट होतं कुमठे बीट सातारा या ठिकाणी सगळ्या आमच्याकडे जवळजवळ 950 शिक्षकांनी कुमठे बीटचा दौरा केला. तिथे प्रगत शाळा कशा आहेत त्या पाहिल्या आम्ही, ज्ञान रचनावाद तिथला अभ्यासला आणि मग आम्ही आल्यानंतर तिथली प्रेरणा घेतली. या ठिकाणी आज जुन्नर तालुक्यामध्ये 355च्या 355 शाळांमध्ये ज्ञान रचनावाद आम्ही राबवतोय आणि आज जवळजवळ आमच्या 355 शाळा ज्या आहेत ह्या टोटली म्हणजे आम्ही टेक्नोसेवी शिक्षकांच्या मदतीनं आणि संगणक जे आहेत त्या संगणकाच्या मदतीनं डिजिटल केलेले आहेत आणि डिजिटल तेवढ्या शाळा झालेल्या आहेत. म्हणजे गेल्या वर्षामध्ये आमच्याकडे संपूर्ण वर्ग जर पाहिला तर फक्त एक वर्ग आमच्याकडं संपूर्ण डिजिटल होता. या वर्षामध्ये 447 वर्ग आम्ही 1410 वर्ग डिजिटल केलेले आहेत. म्हणजे वर्ग डिजिटल करणं ही फार म्हणजे मुश्किलीची बाब आहे. कारण शासनानं असं सांगितलं की लोकसहभाग घ्या. त्या लोकसहभागाचा वापर करून आम्ही डिजिटल वर्ग केले. त्यानंतर आता फक्त गुणवत्ता आणि बाह्यांग या 2 गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बाह्यांग जे आहे ते सर्व शिक्षा अभियान सुरू झाल्यापासून इमारती आलेल्या आहेत, सुशोभन वगैरे वगैरे बरेच काही घडलं. परंतु खऱ्या अर्थानं जी गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता आपल्याला जर हवी असेल तर आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा जो शासन निर्णय आहे हा बारकाईनं अभ्यासून हे काम केलं पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही काम सुरू केलं. आजपर्यंत आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षीपेक्षा या चालू वर्षामध्ये आम्हाला खूप यश मिळालेलं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तर आमच्या सर्व शिक्षक आमचे सगळे स्टाफ आहे तो एक प्रेरणादायी म्हणजे मोटिवेशन आम्ही जे देतो त्याचा एक उपयोग म्हणून यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. शिक्षक जे आहेत हे ग्रास्पिंग पॉवर जी त्यांची म्हणावी लागेल ते म्हणजे दिलेल्या सूचना त्या लगेच इम्प्लिमेंट करतात आणि त्याचा परिणाम जो आहे आज आपल्या सर्व शाळा आज या शाळेमध्ये आपण भैरवनाथ नगरच्या शाळेमध्ये आहोत. इथे या शाळेमध्ये गेल्या वर्षी बऱ्यापैकी हे कंपाऊंड नव्हतं, हे गेट नव्हतं. ह्याच्यानंतर ह्या ग्रामस्थांनी या स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती आहेत, दानशूर व्यक्ती आहेत, तुम्ही पाहिलं असेल 3 गुंठे जागा या शाळेला दिलेली आहे. म्हणजे इथे फक्त गुणवत्ता सोडून इतरच काही वाढले अशातला भाग नाही आहे. भौतिक सुविधाबरोबर गुणवत्ता या शाळेमध्ये एकही मूल अप्रगत नाही. म्हणजे 36 पटाच्या शाळेत 36च्या 36 मुलं कशी आहेत प्रगत आहेत. हा जो परिणाम आहे हा पॉझिटिव्ह परिणाम या तालुक्यामध्ये घडलेला आहे. या ठिकाणी ओतूर आहे जवळपास, इथे आळेफाटाची शाळा आहे, 640 पटाची शाळा आहे. इथे नगर जिल्ह्यातली मुलं गाड्या करून बसणं येतात, इथे स्पेशल बसेस ठेवलेल्या आहेत तिथे. म्हणजे इतकी परिस्थिती आपल्याकडे वाढत आहे आणि त्याच शाळेमध्ये खाजगी संस्थेची शाळा असूनसुद्धा तिथे 5वीचा पट समजा थोडं एक 20 असेल तर आपली शाळा 5वीचा पट किती आहे तिथे 90च्या आसपास आहे. म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा ज्या आहेत ना हे फार मध्ये येत आहेत, फॉर्मात आलेले आहेत, एकदम छानपैकी इथे वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि जुन्नर तालुक्यामध्ये सगळीकडे सर्व 100% शाळांमध्ये हा उत्साह जो आहे तो टिकून आहे. आणि माझ्या मते की आज या वर्षामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत आम्हाला जुन्नर तालुका प्रगत करण्याचं एक उद्दिष्ट आमच्यासमोर आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार. शासनानं दिलेलं जे टार्गेट होतं की प्राथमिकच्या आणि उच्च प्राथमिकच्या 20% शाळा प्रगत करण्याचं हे टार्गेट आम्ही अगोदरच पूर्ण केलेलं आहे आणि डिसेंबर 17पर्यंत संपूर्ण तालुका नक्की प्रगत होईल याची मला खात्री आहे. त्या जोमानं आम्ही ते प्रयत्न करतो आहे आणि आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत, आमचे पदाधिकारी आहेत
सर्वच या तालुक्यामधले जे म्हणजे सहकार्याची जी भावना आहे ती या तालुक्यामध्ये खूप म्हणजे भावलेली आहे, ती मिळत आहे आणि त्याचा नक्की दृश्य परिणाम तुम्हाला डिसेंबर 17पर्यंत पाहायला मिळेल. एक नजर टाकूयात जुन्नर तालुक्यातील शाळांच्या गुणवत्ता आलेखावर. जुन्नरमध्ये एकूण 490 शाळा आहेत. यापैकी 355 शाळा जिल्हा परिषदेकडे आहेत आणि यामधील 225 शाळा प्रगत शाळा म्हणून ओळखल्या जातात. तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या एकूण 21 शाळा आहेत. 2016-17 मध्ये 407 विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमात परतले आहेत. ज्ञानरचनावाद 100% सर्व शाळांमध्ये वापरला जातो. 96 शाळांना प्रतिष्ठेचे ISO मानांकन मिळाले आहे. 2015-16 मध्ये तालुक्यात फक्त 3 शाळा डिजिटल होत्या. 2016-17 मध्ये त्यांची संख्या तब्बल 141 झाली आहे. 2015-16 मध्ये तालुक्यात फक्त 1 शाळा डिजिटल होती. 2016-17 मध्ये त्यांची संख्या तब्बल 447 झाली आहे. 2015-16 मध्ये सेमी इंग्रजीच्या फक्त 82 शाळा होत्या, तर 2016-17 मध्ये त्यांची संख्या 120 वर पोहोचली आहे. यानंतरचा मुद्दा आहे तंत्रश्रेणी शिक्षक. 2015-16 मध्ये 65 शिक्षक होते, तर 2016-17 मध्ये त्यांची संख्या झाली आहे 1057. तालुक्यात 5 शाळांमध्ये 75 टॅब आहेत आणि याचा वापरही विद्यार्थी करत आहेत. गुणवत्ता विश्लेषणात जुन्नर तालुका राज्यात पहिल्या 20 तालुक्यात आहे, तर राज्यातील टॉप 50 केंद्रात जुन्नरची 5 केंद्रे आहेत. लोकसहभागातून शाळांना 1,24,95,117 रुपये शाळा विकासासाठी ग्रामस्थांनी वर्गणी रूपाने दिले आहेत. तर CSR आणि एम्पॅथी फाउंडेशन यांच्याकडून 3,15,00,000 रुपये या मराठी शाळांना मिळाले आहेत. मागील काही वर्षामध्ये ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळांचा मोठा डंका वाजला होता. त्यामुळं पालकांबरोबरच विद्यार्थी इंग्रजी शाळांकडे आकर्षित होत होते. त्यामुळे मराठी शाळेमध्ये या टक्क्याची घसरण होत होती. पण राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुन्हा एकदा मराठी शाळेचा पट वाढू लागलाय. मराठीचा टक्का आता वाढू पाहत आहे. यामुळं जुन्नरचा पॅटर्न आता जगापुढे एक वेगळ्या पद्धतीने येऊ पाहत आहे. रायचंद शिंदे, आपला आवाज, जुन्नर.